जालन्यात ताक लस्सीचा गोड उपक्रम गाजला. उष्णतेत नागरिकांना मोठा दिलासा. दुर्गेश काठोटीवाले यांचा पुढाकार. मोफत वाटपामुळे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गोपाळ ठाकूर ठरले समाजसेवेचा आदर्श. उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यात कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारा आणि माणुसकीची जाणीव करून देणारा ताक लस्सी उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरतोय. उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना थंडावा देणाऱ्या या उपक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून समाजसेवेचा उत्तम आदर्श म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. MIDCमुळे राज्यभर ओळख निर्माण केलेल्या जालन्यात आता ताक लस्सीची ही वेगळी ओळख निर्माण होताना दिसते. शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर उभारलेल्या साध्या हातगाडीवर थंडगार ताक आणि लस्सीचं वाटप केलं जात असून दुपारच्या कडक उन्हात इथं नागरिकांची मोठी गर्दी होतीये. विशेषतः कामगार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना या उपक्रमाचा मोठा लाभ होतोय. या उपक्रमाचे संचालक गोपाळ ठाकूर यांनी समाजातील सर्व घटकांचा विचार करून हा उपक्रम सुरू केलाय. गरजू नागरिकांसाठी मोफत ताक व लस्सी उपलब्ध करून देण्याचा त्यांच्या या निर्णयामुळे सामाजिक महत्त्व अधोरेखित झालं आहे. उन्हाळ्यात कुणीही ताणलेलं राहू नये आणि सर्वांना थोडासा थंडावा मिळावा ही भावना त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून साकारली आहे. जालन्यातील नामांकित जय बजरंग लस्सी मठ्ठा याच्या एक नंबर असा हे केंद्र. आमचे मित्र गोपालजी ठाकूर यांची जेवढी तारीफ केली तेवढी कमी. व्यवसाय कोणी करतो, पण मुलींसाठी आणि वृद्धान म्हाताऱ्या माणसासाठी त्यांनी विशेष म्हणजे त्यांच्याकडून एकही रुपया घेता, कोणाची मुली असू द्या, तोंड पाहून नाही का, तोंड नाही काही नाही, कोणी येऊ द्या, त्यांना तसंच देतं. एक रुपया येऊ घेत द्या नाही. का 10 येऊ द्या. मुली मोठ्या मनाचा माणूस हातगाडीवर व्यवसाय करतो आणि प्रेमानं कोणाला किती पैसे काय त्याला माहिती आहे. तो कोणी या, कोणी बनवून घ्या हाताने, कोणी पिया, कोणी घेऊन जा. असे आमचे मित्र. क्वालिटी अशी आहे याची, जालना शहरात कुठे भेटणार नाही तुम्हाला. जालन्यात तर नाही, मी म्हणतो मी मराठवाड्यात बघितलं नाही असं. एवढी चांगली क्वालिटी.